नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण घरातील फक्त 2 साहित्यात तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फीचा प्रकार पाहणार आहोत. या बर्फीमध्ये मावा, कंडेन्स मिल्क किंवा साखरेचा पाक न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही बर्फी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. बर्फी अगदी तोंडात टाकताच विरघळते. नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. बर्फी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर त्यात 1 वाटी रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ घालूया. इथे बारीकसर पिठाचाच वापर करायचा आहे. त्यानंतर 1 वाटी बेसन पीठ घालूया. बेसन पिठामुळे ही जी बर्फी आहे ती अगदी खुसखुशीत अशी तयार होते. आता दोन्ही पिठे गॅसची फ्लेम मंद करूनच साधारणतः 4 ते 5 मिनटे अगदी सुवास येईस्तोवर भाजून घेऊया. जर तुम्हाला इथे बेसन पीठ वापरायचे नसेल तर तुम्ही स्किप करून त्याऐवजी गव्हाचे पीठही वापरू शकता. आता दोन्ही पिठे साधारणतः 4 ते 5 मिनटे त्याचा सुवास येईस्तोवर अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मिनटानंतर आपण पाहू शकता पिठाचा थोडासा रंग बदलला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण 2 चमचे तूप घालूया. इथे 4 ते 5 चमचे तूप आपल्याला लागणार आहे. त्यामुळे थोडे थोडे करून आपण घालून पीठ अगदी व्यवस्थित खमंग भाजून घेणार आहोत. आता गॅस मंद करूनच अगदी पिठाचा सुवास येईस्तोवर दोन्ही पिठे व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 2 ते 3 मिनटानंतर आपण पाहू शकता पिठाने सर्व तूप शोषले आहे आणि थोडेसे कोरडे हे पीठ झाले आहे. अशा प्रकारे दाबून दाबून पीठ अगदी खरपूस होईस्तोवर भाजून घ्यायचे आहे, म्हणजे ते एकसारखे भाजले जाते. आता पुन्हा त्यात आपण 2 चमचे तूप घालूया. इथे मी कमी तुपाचा वापर करून ही बर्फी तुम्हाला बनवून दाखवते आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुपाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता पुन्हा गॅस मंदच करून अगदी गोल्डन कलर येईस्तोवर हे पीठ व्यवस्थित भाजून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनटानंतर आपण पाहू शकता पिठाला अगदी गडद गोल्डन कलर आला आहे. आपल्याला इतपतच पीठ व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे. आता लगेचच गॅस बंद करूया. पाहू शकता मी गॅस अगदी व्यवस्थितपणे बंद करून घेतला आहे. लगेचच त्यामध्ये 4 चमचे दूध घालूया. दुधामुळे ही जी बर्फी आहे अगदी खुसखुशीत होते आणि अगदी माव्याची चव बर्फीला येते, म्हणून मी इथे दुधाचा वापर करत आहे. आता दूध घातल्यावर अशा प्रकारे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया. राहिलेले दूधही मी इथे वापरले आहे. पूर्णपणे 4 चमचे इथे दूध मी वापरले आहे. आता पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. इथे हे मिश्रण अजिबात गार करायचे नाही आहे. थोडेसे कोमट असतानाच त्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस घालणार आहोत. आता पीठ कोमट झाल्यावर त्यामध्ये 1 वाटी पिठी साखर घालूया. इथे मी रोजच्या वापरातील साखर मिक्सरमधून दळून घेतली आहे. तुम्ही ह्याऐवजी खडीसाखरेचाही वापर करू शकता किंवा गुळाचाही वापर करू शकता. आता पुन्हा आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित कलत्याने एकजीव करून घेऊया. कढई गरम असल्यामुळे इथे कलत्याचा वापर करत आहे. अशा प्रकारे एकसारखे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. पाहू शकता साखर अगदी मिश्रणात व्यवस्थित एकजीव झाली आहे. आता स्वादासाठी त्यामध्ये 1 छोटा चमचा वेलची पूड घालूया आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. पाहू शकता बर्फीसाठीचे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे तयार झाले आहे. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटला मी अगदी व्यवस्थितपणे तूप लावून घेतले आहे. आता मिश्रण थोडेसे कोमट असतानाच त्यामध्ये काढून घेऊया आणि अगदी एकसारखे प्लेटमध्ये व्यवस्थित थापून घेऊया. पाहू शकता अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या साहाय्याने बर्फीचे मिश्रण अगदी एकसारखे थापून घ्यायचे आहे. आता हे बर्फीचे मिश्रण आपण साधारणतः
1 तासभर व्यवस्थितपणे सेट करण्यास ठेवूया. साधारणतः 1 तासानंतर आपण पाहू शकता बर्फीचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे सेट झाले आहे. आता लगेचच बर्फी कट करून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये बर्फीचे पीस तयार करून घेऊ शकता. अशा प्रकारे तयार झाली मऊसूत, तोंडात टाकताच विरघळणारी अशी बर्फी. ही बर्फी तुम्ही कोणतेही सण किंवा काहीतरी गोड खावीशी वाटते तेव्हा अगदी झटपट 15 मिनिटात तयार होणारी ही बर्फी बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता. किती परफेक्ट बर्फी तयार झाली आहे. अशा प्रकारे कोणतेही महागडे साहित्य न वापरता मी तुम्हाला बर्फी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखविली आहे. इथे फक्त ही बर्फी बनवताना घ्यावयाची काळजी म्हणजे पीठ भाजताना गॅस मंद करूनच भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे ही बर्फी साधारणतः 1 महिनाभर टिकण्यास मदत होते आणि खातानाही अगदी चविष्ट अशी लागते. म्हणून पीठ अगदी मंद गॅस करूनच भाजून घ्यायचे आहे आणि दुधाचा ज्याप्रमाणे मी इथे वापर केला आहे त्यापेक्षा जास्त दूध इथे वापरायचे नाही आणि गॅस बंद करूनच दूध त्यामध्ये घालायचे आहे. म्हणजे बर्फी अगदी मऊसूत, तोंडात टाकताच विरघळते, शिवाय अगदी खायला चविष्ट अशी लागते. अशा प्रकारे तुम्ही मऊसूत अशी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या झटपट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.